राहणार नाही, एवढं त्यात आम्ही निघून जाणार. रस्ता सोडून पाण्यात गेली गाडी. 2 किलो म्हणजे 24. काय 24? बस. तू आपला फक्त कॅमेरा हँडल करतो बस. आपलं पोरगं तिथं सोडून. काय करताय हर्षल? झाडावरनं पडलेले आंबे ओके, वेचतोय. आंबे वेचतोय. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आम्ही आहे कोलथारे बीच याने कोलथारे गावामध्ये. ओके, रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्याचा एक छोटासा गाव. ओके, काल आम्ही बीचला गेलो होतो. आज आहे 2 मे आणि आता वाजल्यात मॉर्निंगचे 8. आम्ही चाललो आहे एका फेरी राईडला. कार घेऊन जाणार, आमची कार फेरीवर चढवणार आणि फेरीनी आम्ही नदीच्या त्या साईडला दुसऱ्या गावामध्ये जाणार आणि तिकडे ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही फेरीनी परत आपली गाडी फेरीवर पुन्हा आणून आम्ही परत येणार कोलथारे गावाकडे. काय बघत आहे? कलेक्शन. हे मॉर्निंगचं कलेक्शन आणि कालचं कलेक्शन. काजू आणि काय? कोकम. येस, काजू आणि कोकम. निघतोय फेरी राईडला. अरे तू पण येणार सोबत? तू येणार सोबत? हो की नाही? हो, ठीक आहे. नुसता हात दाखवून मॅंजूस बनत आहे. म्हणजे त्याला खरंच एवढं फास्ट दिसत असेल का? बच्ची. काय दिसलं होतं तुला? मँगो. कुठं ना कुठं तर आहेतच ना. सगळीकडेच मँगो आहेत. आता वेळेला किती सारे मँजो दिसत आहे. मँजो हो. आता मम्मम घे ना, तुझ्या हातातच तर आहे. घे, सिप घे. अच्छा, नाही हवाय तुला? ओके, मम्मम ठेवून दे म्हणते तू. आम्ही दाभोळच्या फेरी राईडला आलो आहे. म्हणजे या नदीला, ही वशिष्ठी नदी आहे, वशिष्ठी रिवर. ओके, आणि इथून आता आम्ही फेरीने ही रिवर क्रॉस करून त्या साईडला जाणार. ओके, हा अदव्य काय? अदव्य ही नदी आहे. काय आहे? बर्ड. हो, बर्ड. हो, बरोबर. हो, ही नदी आता इकडे पुढे जाऊन समुद्राला मिळणार, जिथे काल आम्ही गेलो होतो. ओके, शुभ्रा, काय दिसलं तुला परत? आंबे. शुभ्रा इज ऑलवेज लुकिंग फॉर समथिंग, फ्रुट्स, काही पण. अच्छा, आंब्याचं नाव आहे पंचनदी. आमचं गावाचं नाव पंचनदी. अच्छा, आंबे कुठले? हापूस आहेत ना? हापूस. कसे दिले? 150 रुपये डझन. 150 रुपये डझन. मला घ्या काढून. परत येताना बघू आपण, कारण आपण येणारच आहे ना. कधी? आता जाऊ आणि परत तिकडून फिरून परत येऊ. मग तो घेऊन ठेवा, राहणार नाही, एवढं त्यात आम्ही निघून जाणार. काय घेतलं आपण? कुठे गेलो होतो? मँगो. कशात घेणार आता? आम्ही घेतली मँगोज आणि ही मँगोज. बाई आता भरू. बरं. अभि तिकीटचे चार्जेस सांगू? किती झाले तिकीटचे चार्जेस? काय होते? कारचे 200. ओके, आणि ड्रायव्हर सोडून पर पर्सन 20 रुपये. तर मला 20 रुपये नाही लागले, तुमचे 20 कारण लागले. तू कार ड्रायव्हर आहे म्हणून. प्रत्येकाचे म्हणजे आपले 60 रुपये लागले आणि गाडीचे 200, म्हणजे 260 मध्ये आपण ही रिव्हर क्रॉस करून आपली गाडी घेऊन तिकडे. फेरी यायला अर्धा तास आहे. आता झाले आहे तर 9:15. 9:45 ची फेरी आहे. ओके, तोपर्यंत विचार करतोय की तो जवळपास कुठेतरी नाश्ता करून घेऊ आम्ही आणि मग फेरी क्रॉस झाल्यानंतर, मीन्स नदी क्रॉस झाल्यानंतर पुन्हा नाश्ता करायचा. कारण की आम्ही स्पेशली काय आपण ते बघतो आहे. आपल्याला काय खायचं होतं शुभ्रा? घावणे. येस, आम्ही कोकणात आल्यामुळे आम्हाला कोकणची घावणे खायची आहेत. तर आम्ही नदी क्रॉस करून मग तिकडे एखादा लोकल हॉटेल बघू तिथे आणि मग आम्ही तिथे खाणार या साईडची घावणे. गाडी आणायची ना दादा? गाडी या साईडनी आणायची आहे म्हणाला, राईट साईडनी. यांना बसवू का? नाही, ए चला.
चालू दे क्रॉस करेल तो, बरं वाटेल त्याला. Show you another way, and you say it's a one night thing, but I want something more than that, so don't go. ती खालून लागली नाही पाहिजे ना गाडी, म्हणून ते असं क्रॉस करून असं, नाही सरळ घेऊन जाणार तर हे इथे टच होणार त्याचं. हां चला, आमची गाडी ते पार्क होते आहे. ही लागली आमची गाडी ते पार्किंगला. आता चला, हा पण एक एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता. आई आम्ही एक्सपिरियन्स आज एन्जॉय करू. थोडं सांग मला तिकडे. येऊ दे परत, म्हणजे मागे येऊ दे गाडी. येऊ दे सरळ कर. हां येऊ दे. हां बस. खाली गाडी पार्क आणि वरती बसायचं. इथून गावापलीकडे जायचं तुम्हाला, दुसऱ्या गावापलीकडे, तर वन ऑफ द बेस्ट वे हा फेरीचाच आहे. कारण तुम्ही इथून 5 मिनिटामध्ये त्या क्रॉस करून तिकडे पोहोचू शकता. बट तुम्हाला जर वाया रोड जायचं आहे तर 150 किलोमीटर तुम्हाला क्रॉस करून, मीन्स जो रोड आहे इथून तो पूर्ण क्रॉस करून 150 किलोमीटर होऊन किंवा 120 किलोमीटरचा पूर्ण तो पट्टा क्रॉस करून तुम्हाला त्या गावात जावं लागेल. सो हा सर्वात बेस्ट वे आहे. इथून निघायचं, 5 मिनिटामध्ये तिथे पोहोचायचं. केबिन कंट्रोल जास्त हार्ड नाही वाटत आहे कंट्रोल करायला. गंमत करतो. दाखवलं. कुठे आहे दादा? खूप सारे दादा आहेत तिथे. कुठे आहे दादा? चला आम्ही निघतो आहे. आपण पोहोचलेलो आहे. निघाली आमची गाडी आणि ही पुढची लोक त्या साईडला जायसाठी रेडी आपल्या गाड्या घेऊन. आम्ही आता धोपावे मधून पुढे गुहागर बीच कडे जातोय. इथून 22 मिनिटं, 13 किलोमीटर दूर. घावणं शोधतोय आम्ही कुठे खायला भेटणार म्हणून. तर हे हॉटेल योगेश्वरी मिळालं आहे. ओके, कुठे? गुहागरला. तर इथे आता आम्हाला मिळून जाणार. पुष्कळ हॉटेल्स चेक केले पण कुठेच अवेलेबल नव्हतं. कोकणची स्पेशल घावणं खाऊ. घावणं पण नाही, घावणं खाऊ. परफेक्ट पार्किंग, तेही भर चौकामध्ये. इथून येणाऱ्या गाड्यांना बिलकुल त्रास नाही. ओके, आपला रस्ता क्लिअर आहे, म्हणजे यांचा रस्ता क्लिअर आहे परफेक्टली जायला. हे आलं आहे आपलं घावणं आणि सगळी लोक आम्ही तेच खाणार आहे. वेट करताय हर्षद. चला ट्राय करू. आमचं ब्रेकफास्ट झालेलं आहे. ब्रेकफास्ट आम्ही लंच सारखंच केलं, जेवढं दाबता येईल तेवढं दाबलं. आता आम्ही चाललो आहे पुढे गुहागर बीचला. एक विजिट देऊ गुहागर बीचला. बीच बघू कसं आहे. तर हा कमर्शियलच आहे पुरा बीच. खूप लोक आहेत तिथे पण. म्हणजे आपण जिथे होतो तिथे एवढं आहेच नाही ना. शांत आहे थोडं अजून नाही का. आणि संध्याकाळी तर अजून जास्त मग लोक इकडे. पण छान आहे. ती पांढरी आहे. हा, इथली रेती पांढरी आहे, इथली लाल होती आहे. काळी चिल करत आहे. आपण खावा मॅचिंग झाला त्याच्यात. हो, कॅमोफ्लेज. आम्ही आता इथून निघत आहे. परत फेरी राईड
आणि नदी क्रॉस करून पुन्हा आमच्या हॉटेलकडे. तिकीट काढली आहे. इथून आता फेरी येणार 10 मिनिटामध्ये. आम्ही गाडी लावली आहे मागे. ओके, पुष्कळ गाड्या आहेत जाताना रिटर्न. मिदू ओट नको करू, इकडं गाल दाखव. हा गोड गोड. कसा याचा हा ड्रेस त्या दिवशी आमरस आणि स्वप्न भरला होता. हो चाची चाची चाचा. हो चाचा. चाचा गाडी कशी चालवते दादू? चाचू गाडी कशी चालवतो? अरे बापरे, असं झालं तो. हाऊसफुल झालंय पूर्ण. मागेपर्यंत गाड्या आहेत. खूप गाड्या आल्या यावेळी ना रिटर्नच्या वेळेवर. पाण्यामधून जात आहे. गाडी कशी चालली? रस्ता सोडून पाण्यात गेली गाडी. सुपर पॉवर दाखवत आहे गाडी. ट्रॅफिक जाम झालंय. मग नंतर चला आम्ही निघालो. आंबे काय विकताय का तुम्ही? बरं बरं ठीक आहे. कसे कसे रुपये डझन? शेकड्यावर 100 रुपयाचे, म्हणजे 100. हा पिकलेले वगैरे आहे? कच्चे. कसा कसा शेकडा? एक अंदाज तर सांगा. 3000 शेकडा. पाहिजेच नाही आपल्याला. 3000 ची 100. 30 रुपयाचा एक पडत आहे. महागम. फारच महागम. घेतले 150 रुपयाचे. अरे बघ ना, आपण डझनामध्ये किती येतात? हार्डली 4 येतात. डझनामध्ये 4 येतात आणि किलो मध्ये 12 येतात. बापरे, किती ना विशू. बरं जा, आपण किलोनी आपण अंडे वगैरे आणतो, तर डझनानी आणले असते तर आपल्याला 4च. हिचा हसणार इविल झालं ते नाही समजत आहे. आम्ही फक्त बोलता ते दिसतंय. हसत आहे. आता 150 मध्ये जवळपास 2 किलोच्या वरती जर मिळत आहे तर किती परवडले ते? 2 किलो म्हणजे 24. काय 24? चुबस. दादू किलो आणि डझन मध्ये गफलत झाली. गलफत झाली. ये तू आपला फक्त कॅमेरा हँडल करतो बस. आपलं पोरगटीचं सोडून. विशू काय म्हणाली पुन्हा एकदा? काय म्हणाली तू? तू आपला रेकॉर्डिंग सुरूच ठेवते ना 24 तास. हा, चांगल्या गोष्टी निघून जातात ना. मालमसाला. चला आम्ही पोहोचलो आहे आमच्या हॉटेलला. हॅलो एव्हरीवन, आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. अदव्य गेला होता खाली फिरायला शुभ्रासोबत. विशाखा कामात लागली आहे आणि आमचे फोटोग्राफर साहेब इथून सनसेटचा एवढा सुंदर फोटो घेत आहेत. बघा ना, वॉलपेपर वाटतोय. चला बाय बाय करून दे. चला बाय बाय करून दे तिला. बाय बाय. गुड बॉय. चला
मग